एका गोळीचा आवाज आणि संपलं एक तरुण आयुष्य। पण त्या गोळीचा आवाज फक्त एका इमारतीत घुमला नाही, तो आज संपूर्ण समाजाच्या विवेकाला प्रश्न विचारतोय। प्रेमभंग, नैराश्य, मानसिक ताण आणि वाढत्या आत्महत्याच्या घटना, नेमकं आपण चाललोय कुठं? नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। मुंबईतील अतिसंवेदनशील लोकभवन परिसरात कर्तव्यावर असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील कोल्हापूरच्या तरुण जवानाने स्वतःच्या शासकीय बंदुकीतून गोळी झाडून स्वतःचं जीवन संपवल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरून गेली। या प्रकरणाचा तपास सुरू असून विविध शक्यतांची पडताळणी केली जात आहे। पोलिसांनी आत्महत्येची चिठ्ठीही ताब्यात घेतली असून तिचीही तपासणी सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक आयुष्यातील तणाव आणि प्रेम संबंधातील गुंतागुंत हा तपासाचा एक पैलू असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी तपासानंतरच होणार आहे। पण इथे प्रश्न केवळ एका घटनेचा नाही। आज प्रेम म्हणजे समजूतदारपणा कमी आणि मालकी हक्काची भावना जास्त दिसू लागले। नातं तुटलं की आयुष्य संपलं, अशी धोकादायक मानसिकता अनेक तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे। काही दिवसापूर्वी गाजलेल्या सिया केतन प्रकरणानेही संपूर्ण समाजाला अस्वस्थ केलं। प्रेम, नकार, संशय, सूड आणि त्यातून होणारे टोकाचे निर्णय, या घटनांची मालिका थांबताना दिसतच नाही। मोबाईल, समाज माध्यमे आणि आभासी नात्यांच्या जगात भावनिक आधार कमी होत चाललाय। संवाद संपतोय आणि त्याची जागा नैराश्य घेत आहे। मनातलं बोलण्याऐवजी अनेक जण स्वतःला शिक्षा देण्याचा मार्ग निवडत आहेत। ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नाही, तर समाजासाठी गंभीर इशारा आहे। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय। सुरक्षा दलातील जवान दिवस रात्र तणावाखाली काम करतात। त्यांच्या मानसिक आरोग्याकडे पुरेसं लक्ष दिलं जातंय का? नियोजित मानसिक आरोग्य तपासण्या वेळेवर होतात का? अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत समुपदेशन खरंच पोहोचतंय का? या प्रश्नांची उत्तरही या तपासातून शोधली जाणं तितकंच आवश्यक आहे। आपण वारंवार म्हणतोय, आत्महत्या हा पर्याय नाही, पण ही केवळ घोषणा राहता कामा नये। कुटुंब, मित्र, सहकारी आणि समाज यांनी एखादी व्यक्ती मानसिक तणावात असल्याची चिन्हे वेळेत ओळखली तर अनेक जीव वाचू शकतात। मदत मागणं ही कमजोरी नसून धैर्याची गोष्ट आहे। या घटनेचा तपास सुरू आहे। सत्य नेमकं काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल। मात्र या घटनेने पुन्हा एकदा समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा केलाय। आपण प्रेम करायला शिकतोय, पण नकार स्वीकारायला का शिकत नाही? आपण यशासाठी धावत आहोत, पण मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला का विसरत आहोत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, एका मागोमाग एक घडणाऱ्या अशा शोकांतिकामधून आपण काही शिकणार आहोत की पुढच्या धक्कादायक बातमीचीच वाट पाहणार आहोत? तुम्हाला काय वाटतंय या घटनेबद्दल? नक्की कमेंट करा आणि पाहत राहा तारा न्यूज।